RT ॲडमिशन 2026-27 तर शासनाकडून एक GR प्रसिद्ध झालेला आहे आणि तो GR शाळेसाठी आणि पालकांसाठी सुद्धा त्यामध्ये संपूर्ण जे अपडेट आहे म्हणजे नवीन नियम आहे याबद्दलची माहिती त्यामध्ये उपलब्ध केलेली आहे। तर त्या GR बद्दल संपूर्ण अपडेट आपण बघणार आहे। तर विद्यार्थ्यांना म्हणजे पालकवर्गांना जेव्हा फॉर्म भरणार आहे तर त्यामध्ये कोणकोणते नवीन नियम लावलेले आहे हे एकदा बघणं गरजेचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे महाराष्ट्र शासन आणि शासन निर्णय कधीचा आहे बघू शकता 12 फेब्रुवारी 2026 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार बालकांचा शाळांमधील प्रवेशाच्या राखीव 25% जागावरील प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत म्हणजे जेही यावर्षी ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे त्यांच्यासाठी हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आणि हा जो GR आहे हा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। त्यामधून तुम्ही संपूर्ण GR मधून दिलेली एकूण एक माहिती तुम्ही रीड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यानुसार तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून हा GR एकदा चेक करून घ्या आणि यामध्ये बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे। यामध्ये सर्वात आधी जी आहे शाळेसाठी माहिती दिलेली आहे। यामध्ये हे सर्व शिक्षण अधिकारी वगैरे शाळांना कोणकोणती म्हणजे जे शिक्षण अधिकारी ऑफिस आहे जिथून RT प्रवेश प्रक्रिया चालते त्यांच्याकडून शाळांना काही नियम लावण्यात आलेले आहे। तर आपल्याला शाळांचे नियम चेक करायचे नाही आहे, आपल्याला चेक करायचे आहे की जे पालकवर्गांना नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम काय असणार आहे। तर यावर्षी जी RT प्रोसेस लेट झालेली आहे तर पुढील वर्षापासून ही जी प्रोसेस आहे ही जानेवारी ते एप्रिलच्या मध्यात कंपल्सरी सुरू करावी आणि त्यामध्ये पूर्ण जी प्रक्रिया ही कंप्लीटसुद्धा करावी याबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। आणि यामध्ये जे नियम लावण्यात आलेले आहे ते म्हणजे हा जो पार्ट आहे यामध्ये 25% प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे व इतर बाबी यामध्ये दिनांक 25 मार्च रोजीच्या अधिसूचनेत नमूद केल्याप्रकारे प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे म्हणजे हा जो नियम होता या नियमानुसार जे कागदपत्रे आहे ते सांगण्यात आलेले आहे। बालकाच्या जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा अनिवार्य आहे म्हणजे आपण सांगितलं होतं बर्थ सर्टिफिकेट, वास्तव्याचा पुरावा म्हणजे रेंट ॲग्रीमेंट जर रेंटनं असेल, इलेक्ट्रिक बिल जर तुम्ही स्वतःचे घर असेल या प्रकारे वास्तव्य म्हणजे तुम्ही जिथे राहता ॲड्रेस प्रूफ। भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा दुय्यम निबंध कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत आवश्यक सर्व घटकांना अनिवार्य। यामध्ये संपूर्ण पालकवर्ग कास्टमध्ये असो ओपनमध्ये असो संपूर्ण पालकवर्गांना जर तुम्ही भाड्याने राहत असाल तर तुम्हाला नोंदणीकृत भाडे करारनामा लागणार आहे। हे आपण अगोदरपासून सांगत आलेलो आहे, स्टार्टिंगच्या व्हिडिओपासून सांगत आलेलो आहे आणि तो कधीचा पाहिजे आहे तर प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा। प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे परंतु विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन सुरू व्हायचे आहेत या वर्षीपासून। तर तुम्ही अजूनही तुमचे रेंट ॲग्रीमेंट बनवलेले नसेल तर फॉर्म सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही तुमचे रेंट ॲग्रीमेंट बनवा आणि हे पण तुम्हाला दुय्यम निबंध कार्यालयाचेच पाहिजे आहे। यामध्ये तुम्ही भरपूर अपडेट बघितला असेल, कोणी काही सांगत असेल, कोणी काही सांगत असेल, परंतु जो GR दिलेला आहे हा GR मध्ये जसं सांगितले आहे त्याचप्रमाणे तुमची ॲडमिशन प्रोसेस होणार आहे। त्यानंतर जेही सामाजिक वंचित घटक पालकांना किंवा बालकांचा जातीचा दाखला म्हणजे जेही कास्टमध्ये आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। अपंगत्वाचे म्हणजे हँडिकॅप असेल तर त्याबद्दलचे प्रमाणपत्र लागणार आहे। आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पालकांच्या उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि उत्पन्नाचा दाखला 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असला पाहिजे हे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे। आणि यामध्ये जेही घटस्फोटित असेल, विधवा महिला असेल त्यांना त्याबद्दलचा पुरावा द्यावा लागेल। त्यानंतर तुम्हाला जी शाळा मिळालेली असेल तर तुम्हाला जर म्हणजे कोणाचे वडील गव्हर्नमेंट सर्वंट असतात किंवा काही प्रायव्हेट नोकरी असते त्यांची जर बदली झाली तर तुम्हाला शाळा बदलून मिळणार नाही आहे। म्हणजे जी शाळा मिळालेली आहे त्या शाळेमध्ये तुम्हाला संपूर्ण शिक्षण करावं लागेल, अन्यथा तुम्हाला RT मधून जो प्रवेश आहे हा रद्द करायचं काम पडू शकते। त्यानंतर बघू शकता पालकांच्या पाल्याचा ऑनलाईन प्रवेश अर्जावर जन्मदिनांक नाव बदलता येणार नाही। म्हणजे तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करणार, जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तेव्हा तुम्हाला फॉर्म हा काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे कारण की यामध्ये तुम्ही जन्मतारीख आणि नाव एकदा फॉर्म भरला की ते बदलू शकणार नाही आहे, याबद्दलची माहिती दिलेली आहे। त्यानंतर बघू शकता शाळेबद्दल सुद्धा यामध्ये माहिती दिलेली आहे की तुम्ही RT 25% अंतर्गत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरत असताना पालकांना पाल्याच्या प्रवेशाकरिता जास्तीत जास्त 10 शाळांचा जो पर्याय आहे हा देता येणार आहे। म्हणजे तुम्ही 10 शाळा सिलेक्ट करू शकता। यामध्ये पोर्टलवर नोंदणीत आलेल्या पाल्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर व
त्याच्या आतील शाळा दर्शविण्याची व्यवस्था करावी। म्हणजे 1 किलोमीटरमध्ये तुम्हाला ज्याही शाळा येतील त्या शाळा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही 10 शाळा ॲड करू शकता। त्यानंतर बघू शकता लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला किती शाळेमध्ये प्रवेश मिळणार, तर बघू शकता एका शाळेत तुमचे अलॉटमेंट होणार। म्हणजे तुम्ही 10 जरी शाळा टाकल्या असेल तर तुम्हाला एका शाळेमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि तिथे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला तिथे प्रवेश घ्यावाच लागेल, हा कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर बघू शकता यामध्ये संपूर्ण जे पालक वर्ग आहेत त्यांनी जोही मोबाईल नंबर दिलेला असेल त्यावरती SMS द्वारे तुम्हाला संपूर्ण अपडेट देण्यात येणार आणि तुम्ही जिथूनही फॉर्म भरसाल किंवा स्वतः भरसाल तर तुम्हाला अपडेटेड राहावं लागेल, जेणेकरून जेही अलॉटमेंट लेटर आहे त्यानंतर जेही अपडेट असेल, डॉक्युमेंट्स असेल किंवा काही हमीपत्र वगैरे असेल ॲडमिशनसाठी याबद्दलची माहिती तुम्हाला स्वतः घ्यावी लागेल। आणि यामध्ये तुम्ही जेही डॉक्युमेंट देत असाल ते डॉक्युमेंट संपूर्ण ओरिजिनल आणि वैध असले पाहिजे। वैध म्हणजे व्हॅलिड असले पाहिजे, डुप्लिकेट डॉक्युमेंट्स बनवू नका, कारण की यामध्ये तुमचा प्रवेश हा कोणत्याही वेळेवर रद्द केला जाऊ शकतो। जर डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम वाटला तर अवैध डॉक्युमेंट्स वाटले तर तुमचा प्रवेश वेळेवर सुद्धा रद्द केला जाऊ शकतो। तर अशाबद्दलचे हे एक GR प्रसिद्ध झालेला आहे। ॲडमिशन प्रोसेस लवकरच सुरू करण्यात येणार आहे, कारण की आता शासन निर्णयसुद्धा उपलब्ध झालेला आहे की 2026-27साठी जी प्रोसेस आहे ही लवकरात लवकर राबवण्यात येण्यासाठी। तर ही GRची कॉपी जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, तिथून तुम्ही ही GRची कॉपी बघा। बाकी संपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलवर वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करतोय आणि अजूनपर्यंत विद्यार्थी नोंदणी सुरू झालेली नाही आहे। म्हणजे विद्यार्थ्यांसाठी जे फॉर्म आहे हे अजूनपर्यंत सुरू करण्यात आलेले नाही आहे, परंतु येत्या आठवड्यामध्ये हे फॉर्म सुरू होण्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे, कारण की GRसुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आणि आता लवकरच ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार। तर ज्यांचे डॉक्युमेंट्स बनायचे असेल म्हणजे बनवलेले नसेल तर लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट्स बनवा। फॉर्म भरायच्या म्हणजे जी डेट येणार आहे त्या डेटनंतर जर तुम्ही डॉक्युमेंट बनवत असाल तर तुमचे डॉक्युमेंट्स चालणार नाही। ऑलरेडी GRमध्ये सांगितलेलं आहे की फॉर्म भरण्याच्या अगोदर म्हणजे जी प्रोसेस सुरू होणार आहे विद्यार्थी रजिस्ट्रेशन त्या अगोदरचे डॉक्युमेंट्स तुमचे बनलेले पाहिजे। तर डॉक्युमेंट्स बनवा। जे रेंटनी राहत आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही रेंट ॲग्रीमेंट नोंदणीकृत बनवा जर तुम्हाला RTE ॲडमिशनमध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर, कारण की साधे जेही ॲग्रीमेंट बनवत असाल तुम्ही शेतूमधून नोटरी हे चालत नाही। RTE ॲडमिशनचे आजसुद्धा फॉर्म सुरू झालेले नाही आहे। फॉर्म सुरू झाल्यानंतर किंवा कोणतीही नवीन अपडेट आल्यानंतर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।